नारायण नारायण. देवा, आपण श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते आत्ताच तर सांगणार नाही ना? नाही मुनिवर, आपण निश्चिंत राहा. ते म्हाळसेला आख्यानातूनच कळणार आहे याची मला खात्री आहे. त्यांना याची उत्तरं सापडणं आवश्यक आहे, आणि जर ती कळली नाहीत तर त्या अस्वस्थच राहणार. पण माधवा, म्हाळसेला हे कधी ना कधी तरी कळणारच आहे. पण जर म्हाळसेला संकेतांचे अर्थ लावता आले तर. नारायण नारायण. देवा, श्री म्हाळसा देवी आठवायचा प्रयत्न करत आहेत. आज जर त्यांना त्या संकेतांचा अर्थ ध्यानात आला तर मात्र त्यांच्या मूळ रूपाबद्दल त्यांना कळल्या वाचून राहणार नाही. म्हाळसा, मी कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी मी हिमालयाच्या सानिध्यापर्यंत पोहोचते. त्यापुढे मला काही आठवत नाही. म्हाळसा, तुला खरंच काही आठवत नाहीये का? नाही, असं वाटत राहतं की हे सारं मी अनेकदा अनुभवलं आहे, पण इतकंच, यापुढे काही नाही. म्हाळसा, हे सारे संकेत तुला सत्य काय आहे हे कळण्यासाठी आहे. तेव्हा तुला आठवावंच लागेल. म्हाळसा, त्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. आठव म्हाळसा, आठव. पार्वती म्हणून कित्येकदा आपण कैलासात बसलो असताना माझ्या माथ्यावरील चंद्र तू पाहिला आहेस. म्हाळसा, आठव. मला आत्ता ह्या क्षणी ते आठवत नाही, पण भविष्यात मला ते नक्कीच आठवेन याची मी आशा करते. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. आणि श्री महादेवांनी चंद्र आपल्या माथ्यावर धारण केला. समुद्रातून बाहेर आलेल्या या रत्नाने त्यांना शीतलता प्रदान केली. केवळ त्यांच्या असण्याने देव आणि दैत्य यांचा दाह कमी झाला. सर्वजण प्रसन्न होते. श्री महादेवांचे ते रूप अत्यंत विलोभनीय असे दिसत होते. त्या रूपाचे दर्शन व्हावे म्हणून सारी सृष्टी जणू प्रतीक्षा करत असावी असे वाटत होते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी.
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?